चला आता मस्तपैकी सकाळी सकाळी सर्व काही आवरलं गेलेलं आहे. चहा मस्तपैकी अद्रकचा चहा ठेवला होता मी. मस्तपैकी आता चहा गाळून पिऊन घेतला मी. आणि आमच्या राशाने चक्क मला शेवगाच्या शेंगा तयार करून दिलेला आहे बघा. माझ्या हातामध्ये तिने तयार करून ताट दिलेला आहे. तुम्ही बघू शकता. खूप कामास मदत करते ती मला. आणि इतकी हुशार आहे, इतकी हुशार आहे ना, तिला काही पण सांगायचं काम पडत नाही. जसं आपण जे करतो ते पाहिलं की बस तसंच करत असते ती. तर बघा शेंगा आता निवडून माझ्या हातात दिल्या तिने. आता मी बनवणार आहे. इथं तुम्ही कधी बनवली नसेल अशी आगळी वेगळी शेवगाच्या शेंगांची भाजी. खूप छान आणि खूप खूप टेस्टी. मी आता तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तांदूळाची भाजी पण मी इथं निवडून घेतलेली बघा. इथं सर्व काय घाण पडलेली आहे. तांदूळाची भाजी मस्तपैकी कोथिंबीर निवडून घेतली मी. आणि राशाने शेंगा तयार करून दिल्या मला. हे बघा. चला आता शेंगा मी इथं आहे ना, आपल्याला आधी पाणी उकळून घ्यायचे, त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे आणि आपल्याला आहे ना शेवगाच्या शेंगा टाकून घ्यायचे. आता कोथिंबीर मी धुण्यासाठी एका प्लेटमध्ये ठेवली. त्याच्यामध्ये पण ग्लासभर पाणी टाकून दिलेलं आहे, म्हणजे माती वगैरे असते ना ती खालच्या खाली निघून जाते म्हणून. आता शेंगा आपल्याला इथे ना धुवून टाकून द्यायच्या आहे. म्हणजे आता शेंगा आहे ना आपल्याला इथं धुवून टाकून द्यायचं आहे. कारण आहे ना आपल्याला आहे ना हे पाणी फेकायचं नसतं. हे पाणीसुद्धा आपल्याला भाजीला यूज करायचे असतं. जे शिजलेलं आहे ना ते पाणी, शेंगा धुवून ते पाणी फेकून द्यायचं. आणि हे जे काही शेंगा शिजत आहे ना आता ते पाणी आपल्याला भाजीला यूज करायचं आहे. कारण की सर्व काही आकार अर्क आहे ना सर्व काही त्याच्यामध्ये उतरलेला असतो. त्यासाठी आता शेंगा आपल्या मस्तपैकी शिजण्यात आलेला आहे. तोपर्यंत आपण आहे ना मसाला तयार करून घेऊया. आता इथे आहे ना 3 छोटे छोटे कांदे मी मस्तपैकी इथं भाजून घेतलेले आहे. तर बघा असं भाजलेले कांद्यांची भाजी ना खूप टेस्टी आणि खूप छान लागते. तर बघा कांदे आपले भाजले गेलेले मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते. आता तवा ठेवलेला आहे. तेल टाकलं, जिरं टाकलं, थोडंसं खोबरं आपल्याला इथं भाजून घ्यायचे. कांदे पण मस्तपैकी असं भाजून घ्यायचे. लसूण अद्रक ते पण आपल्याला भाजून घ्यायचे. आणि 4 ते 5 मस्तपैकी अशा लाल मिरच्या मी इथं टाकलेल्या आहे. कारण की भाजी आपली खूप छान मस्त टेस्टी लागते त्यासाठी. आता हे मस्तपैकी आपल्याला तव्यावर परतून घ्यायचं आहे. आपल्याला इथं थोडीशी कोथिंबीर पण परतून घ्यायची आहे. त्याच्याने पण खूप छान चव येते. अशी ही आगळी वेगळी शेवगाच्या शेंगाची रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून बघा. खूप आवडेल तुम्हाला. आणि जशी भाजी ताटामध्ये टाकली तेवढ्यात संपली. म्हणजे इतकी टेस्टी भाजी झाली होती ना, ती की सगळ्यांना आवडली होती ती. मस्त भातासोबत आणि बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते. आता आपल्याला काढून घ्यायचे. बघा मस्तपैकी असं फ्राय झालेलं आहे. तर आता याला आहे ना मिक्सरच्या जारमधून आपल्याला वाटण करून घ्यायचे. आता बघा गार झालेलं आहे ते. मी आता इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते. आता जे जे काय काय भाजलेलं आहे ना ते मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते. तुम्ही एकदा का ही रेसिपी बनवली ना, आणि शेवगाच्या शेंगा तर आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी आणि पौष्टिक पण राहतात. आपल्याला तर हप्ताभरामध्ये 2दा तरी खायलाच पाहिजे. इतक्या छान राहतात शेवगाच्या शेंगा. तर बघा आता आपल्याला दुसरे काहीतरी मसाले टाकून घ्यायचे याच्यामध्ये. बघा मी इथं टाकलं 1 चम्मच धना पावडर, 1 चम्मच मसाला, 1 चम्मच चटणी. तर माझी चटणी ना अशी थोडीशी गेल्या वर्षाची ना असं भुरसट पडली आहे. यावर्षी मिरच्या आल्याचं नाही म्हणून मी घेतल्याचं नाही. तर तसंच धकवावं लागेल आता. तर बघा आता मसाल्याचं मस्तपैकी असं बारीक वाटण करून घेतलेलं आहे मी इथं. तुम्हाला जवळून दाखवते मी. हे तुम्ही बघू शकता. आता बघा मस्तपैकी असं बारीक वाटण झालेलं आहे आपल्या इथे. हे बघा. आता आपल्याला आहे ना भाजी करून घ्यायची. बघा गॅस पेटवून कढई ठेवली. त्याच्यामध्ये 2 ते 3 पड्या अंदाजाने मी इथं तेल टाकलेलं आहे. त्यानंतर तेल तापलं की आपल्याला इथे ना मसाला टाकून घ्यायचा आहे. बघा मस्तपैकी मसाला आपला इथं आता फ्राय होणार आहे. आणि मसाला आहे ना छान मस्त असं परतून घ्यायचं आहे. कारण की आपण 2 वेळा जरी परतवला आहे तरीसुद्धा कच्चापणा थोडा बहुत राहतोच. तो आहे ना
मस्तपैकी असा आपला तिखट मसाला तर कच्चा राहतो, तो मस्तपैकी असं इथं फ्राय व्हायला पाहिजे म्हणून मस्त असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. बघा तुम्ही बघू शकता, छान मस्त असं परतवलेलं आहे मी इथं. आता त्यानंतर आपल्याला इथे ना ज्या काही आपण शिजवलेल्या ना त्या शेंगा टाकून घ्यायच्या आहे. आता मी इथं शेंगा टाकून घेतलेल्या आहे, त्यांना पण मस्तपैकी इथं असं परतून घ्यायचं आहे बघा. आणि तुम्ही अशा सुक्या जरी खाल्ल्या ना तरी खूप छान लागतात. कधी कधी अशा सुक्या पण बनवते मी, तुम्हाला एखाद वेळेस मी रेसिपी बनवून दाखवेल सुक्या कशा बनवतात, मस्त ग्रेव्हीच्या बनवायच्या. तर बघा आता आहे ना, आता आपल्याला इथं आहे ना मस्तपैकी मी गरम पाणी केलेलं ते टाकून घ्यायचं आहे. आधी तर आहे ना मिक्सरचं भांडं धुतलं होतं ना ते पाणी इथं टाकून घेतलं मी. हे बघा, सर्वजण असं आवडीने खातील ही भाजी आणि ताटात टाकणार गायब होणार अशी ही भाजी खूप छान मस्त लागते. आता मी इथं गरम पाणी कढईमध्ये ठेवलेलं होतं ते टाकून घेतलेलं आहे इथं. आणि जे काय आपलं शेंगांचं पाणी होतं ना ते पण मी इथं टाकलेलं आहे. लाईट चालली गेली, सॉरी. तर बघा इथं आहे ना कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे मी. आता आपली भाजी अशी छान उकळू द्यायची. तुम्ही बघू शकता भाजी आता अजून उकडायला सुरुवात झालेली नाही, सर्व काय मिक्स करून घेते. आता आपली भाजी इथं चांगलीच उकडायला लागलेली आणि याला कमी आच करून जास्त वेळ उकळू द्यायची. म्हणजे काय जे काही शेंगांचा अर्क असतो ना तो सगळा काय मस्त आपल्या रस्त्यामध्ये उतरतो आणि खूप टेस्टी लागते बघा. आता इथं माझा राईस झालेला आहे, चपात्यांचं पीठ पण भिजून ठेवलेलं आहे साईडला. चला आता इथं चपात्या पण करून घेते मी. आता ताटं झाली, जेवायला बसणार आहोत आम्ही आता. जेवण वगैरे झाली, नंतर सर्व काही किचन ओटा क्लीन करून घेतला आणि 2-4च भांडी होती. आज कोमल येणार नव्हती भांडे घासायला, त्यासाठी मग मी इथंच किचनवरच भांडे पण घासून घेतले. किचन ओटा पहिले सर्व काही क्लीन करून घेतला आणि लगेचच भांडे पण घासून घेतले मी. लगे हातातच भांडे पण घासून घेतले. तर चला, कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा. आणि ही रेसिपी नक्कीच करून बघा तुम्ही, खूप आवडेल तुम्हाला. जे आपण नाही खात असेल ना ते सुद्धा खातील, इतकी टेस्टी रेसिपी बनते. भातासोबत, बाजरीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत, कुठल्याही याच्यासोबत खा तुम्ही, खूप छान लागते. तर चला, आज पुरता एवढाच व्हिडिओ. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. ज्या काही ताई माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असतील तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. आणि ज्या ताई माझ्या सबस्क्रायबर आहेत, माझ्या गोड ताई, मला सपोर्ट करतात, त्या ताईंनी पण लाईक करा, कमेंट करा. चला बाय बाय.